जे विद्यार्थी डिसेंबर 2025 मध्ये क्लॅटची एक्झाम देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात का, याचं डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत. या परीक्षेची एलिजिबिलिटी डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात का. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 ची लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच मित्रांनो, संपूर्ण सिलेबस वरती आधारित तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण सिलेबसच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 ची क्लॅट एक्झाम देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. त्या बॅचला जॉईन करण्यासाठी एकतर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लॅट एक्झामची एलिजिबिलिटी आता पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच दिलंय की देयर इज अ नो अप्पर एज लिमिट फॉर कॅन्डिडेट ॲपिअरिंग फॉर यूजी प्रोग्राम थ्रू द क्लॅट 2025. म्हणजे क्लॅट या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज काहीही असेल, तुमचा एज्युकेशनचा गॅप जरी असेल, तरीही तुम्ही क्लॅट एक्झामला ॲपियर होऊ शकता. त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड 10+2 or an equivalent examination with the minimum mark of 45% of the marks or its equivalent in grade, or 40% of a mark or equivalent in case of candidate belonging to SC/ST PWD categories. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे 10+2 चं तुमचं एज्युकेशन कंप्लीट केलंय, तुम्ही 12th ला असाल, तर तुमच्या 12th च्या एक्झाम मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 45% मार्क्स जनरल कॅटेगरीसाठी इथे रिक्वायर्ड आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SC आणि ST या कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल किंवा फिजिकली हँडिकॅप तुम्ही असाल, तर तुम्हाला 40% मार्कची इथे रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, candidates appearing for the qualifying examination in March-April 2025 are also eligible to apply. However, they shall be required to produce an evidence of their passing the qualifying examination at the time of admission, failing which they shall lose their right to be considered for admission. जर विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही आता 12वीला असाल आणि तुमची परीक्षा जी आहे ती मार्च-एप्रिल 2026 मध्ये होईल. 12वीला ॲपियर असताना सुद्धा तुम्ही ही परीक्षा एकतर देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी ही परीक्षा देणार आहात, या परीक्षेमध्ये तुम्हाला तेवढे मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते मिळवणं इथे कंपल्सरी असेल. म्हणजे तुम्ही 12वीला आता ॲपियर आहात, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून येत असाल, तर तुम्हाला तुमच्या फायनल 12वीच्या एक्झाममध्ये 45% मार्क मिळायला हवे. जर तुम्ही SC/ST किंवा फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल, तर तुम्हाला मिनिमम तुमच्या 12वीच्या परीक्षेमध्ये 40% मार्क्स तुम्ही मिळवणं इथे कंपल्सरी असेल. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन ज्यावेळेस तुम्ही घ्याल तुमच्या 12th नंतर, तुम्हाला ज्यावेळेस NLUs मध्ये 5 year LLBच्या प्रोग्रामला ऍडमिशन घ्यावं लागेल, त्यावेळेस तुम्ही तुमची एक्झाम या क्वालिफाईंग मार्क्सने पास केल्याचं प्रूफ म्हणजे तुमचं मार्कशीट जे आहे ते तुम्हाला सबमिट करणं इथे कंपल्सरी असेल. आणि जर तुम्ही हे 40 आणि 45% मार्क्सची जी रिक्वायरमेंट आहे ती जर क्वालिफाय करू नाही शकलात, तर तुम्हाला क्लॅट मधून NLUs मध्ये ऍडमिशन हे मिळणार नाही. जर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स जर मिळाले, तर अशा वेळेस हा टाय ब्रेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना लीगल ॲप्टिट्यूड या सेक्शन मध्ये जे मार्क्स मिळालेले आहेत ते इथे कन्सिडर केले जातात. त्यानंतर जर मार्क्स पण त्या दोन विद्यार्थ्यांचे सेम असतील, तर एज कन्सिडर केली जाते. आणि जर एजही सेम असेल, तर कम्प्युटराइज्ड ड्रॉ करून कम्प्युटराइज्ड लॉटरीच्या माध्यमातून इथे रँक डिसाईड केल्या जातात. तर अशा पद्धतीने क्लॅट 2026 मध्ये तुम्हाला ह्या बेसिक एलिजिबिलिटी क्वालिफाय करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले होतं 10+2 चं तुमचं क्वालिफिकेशन असावं.
त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीसाठी 45% मार्क्स आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी SC STs आणि फिजिकली हँडिकॅप्ड कॅन्डिडेटसाठी 40% मार्क्स इथे रिक्वायर्ड आहे. त्यानंतर तुम्ही जर 12वीला ॲपियर असाल तरीही तुम्ही एक्झाम देऊ शकतात, प्रोव्हाइडेड तुम्ही तुमच्या फायनल एक्झाममध्ये 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स मिळाले पाहिजे. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला तुमचं मार्कशीट सुद्धा इथे सबमिट करावं लागेल. तर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर असाल तर क्लॅट 2026 ही एक्झाम तुम्ही नक्की देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मनात जर इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण क्लॅट 2026 चे रेग्युलर अपडेट मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. सोबतच आमची जी बॅच 26 मे पासून सुरू झालेली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.